काहे दिया परदेसच्या 16 नोव्हेंबरच्या भागात शिव गौरीला बनारस फिरायला घेऊन जातो। ही त्यांची अचानक ठरलेली सहल आहे। मुंबईमध्ये आई बाबांचे काय हाल सुरू असतील ह्या विचारात गौरी त्रस्त होती, परंतु शिवने तिला सांगितलं की बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला जाईस्तोवर आई बाबा तिथे भाड्याने राहू शकतात। ही वार्ता ऐकून गौरी खुश होतेच, परंतु शिव तिला बनारस फिरवून आणणार हे ऐकून ती आणखी खुश होते। शिव तिच्याशी बोलताना सहजच असं म्हणतो की आपण आज एका दिवसासाठी पळून जाऊया, आणि नेमकं हेच वाक्य गौरीची मोठी जाऊ सरला ऐकते आणि अम्माजींना जाऊन सांगते। अर्थात आता अम्माजींची दाणादाण उडालीये। शिव आणि गौरी कधी येतायत ह्या विचारात ती दारात सतत फेऱ्या मारते। त्या दरम्यान सरला मात्र अम्माजींना भडकवण्यासाठी सगळं काही मीठ मसाला लावून सांगते। तेवढ्यात दादीजी येतात आणि अम्माजींना ओरडू लागतात की तिने उगीच राईचा पर्वत करू नये। दोघही येतील, परंतु अम्माजी तीही संधी सोडत नाहीत आणि दादीजींना सगळं तिखट मीठ लावून सांगू लागतात। गौरीबद्दल गैरसमज वाढवू लागतात, परंतु तिथेही दादीजी अम्माची चूक सांगतात। अम्माजी आणि दादीजींमध्ये थोडी शाब्दिक चकमक होते, परंतु दादीजीही आता थोड्या चिकित्सक झाल्या आहेत आणि ते दिसून येत आहे। त्यामुळे अम्माजींच्या या मीठ मसाल्याचा दादीजींवर काय परिणाम होणार आहे हे पाहणं नक्कीच इंटरेस्टिंग असेल। नमस्कार, मी सायली संजीव। डू सबस्क्राईब टू राजश्री मराठी।